हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 30 डिसेंबर 2020 रोजी सकाळच्या बॅचला RRB NTPCमध्ये आलेल्या प्रश्नांची माहिती पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न पाहणार आहोत. याच्या आधी 4 व्हिडिओ मी काल आणि परवाच्या आलेल्या प्रश्नांवर बनवलेले आहेत. ते 4 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. RRB NTPC तसेच पोस्ट ऑफिसमधील MTS, पोस्टमॅन, मेलगार्ड या पदांसाठी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. पहिला प्रश्न आहे, भारताचे 29वे राज्य केव्हा निर्माण झाले? तर भारताचे 29वे राज्य 2014 साली निर्माण झालेलं आहे आणि त्या राज्याचं नाव आहे तेलंगणा. आता हे जे तेलंगणा राज्य आहे हे आपलं आंध्र प्रदेश या राज्याचं विभाजन होऊन तेलंगणा हे राज्य निर्माण झालेलं आहे आणि तेलंगणाची राजधानी हैदराबाद ही आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंह हे आहेत. तुम्ही 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्षसुद्धा लक्षात असू द्या, त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. 3 नंबरचा प्रश्न आहे, 1 KB मध्ये किती बाईट असतात? तर 1 KB मध्ये 1024 बाईट असतात. कॉम्प्युटरशी संबंधित हा प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, HDCPचा फुल फॉर्म सांगा. तर आता HDCPचा जो फुल फॉर्म आहे तो आहे हाय बँडविड्थ डिजिटल कंटेंट प्रोटेक्शन असा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, ट्रॅक बॉल कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे? हा सुद्धा प्रश्न कॉम्प्युटरशी संबंधित आहे. तर ट्रॅक बॉल हे इनपुट डिव्हाइस आहे. आता कॉम्प्युटरमध्ये इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस असतात. इनपुट डिव्हाइसमध्ये कीपॅड येतो, माऊस येतो, त्याच्यानंतर स्कॅनर येतं, हे ट्रॅक बॉल येतो. आउटपुट डिव्हाइसमध्ये मॉनिटर येतो, त्याच्यानंतर प्रिंटर हे सुद्धा आउटपुट डिव्हाइसमध्ये येतो. तर कॉम्प्युटरवर सुद्धा प्रश्न आहेत रोजच्या पेपरमध्ये 2-3 प्रश्न. त्याच्यानंतरचा 6वा प्रश्न पाहूयात आपण, बिग बँग थेअरी कोणी सांगितली आहे? तर बिग बँग थेअरी ही जॉर्ज लॅमॅतरे यांनी सांगितलेली आहे. अरुणाचल प्रदेश व आसाम यांना जोडणारा सर्वात लांब पूल कोणता? आता अरुणाचल प्रदेश व आसाम यांना जोडणारा जो सर्वात लांब पूल आहे त्याचं नाव आहे बोगीबील पूल हे त्याचं नाव आहे. त्याच्यानंतरचा 8वा प्रश्न आहे, द रिपब्लिक हे पुस्तक कोणी लिहिले? तर द रिपब्लिक हे पुस्तक प्लेटो यांनी लिहिलेले आहे आणि खूप परीक्षांना हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मृच्छकटिकम हे पुस्तक कोणी लिहिले? तर मृच्छकटिकम हे पुस्तक शूद्रक यांनी लिहिलेलं आहे. प्राचीन काळातील पुस्तक आहे हे. त्याच्यानंतरचा 10वा प्रश्न आहे, 2022 साली कॉमनवेल्थ गेम्स कोठे होणार आहेत? तर 2022 साली कॉमनवेल्थ गेम्स इंग्लंडमधील बर्मिंघम या ठिकाणी होणार आहेत. बर्मिंघम पॅलेससुद्धा प्रसिद्ध आहे इंग्लंडचा. आणि हे जे कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे काय असतं, यालाच आपण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असं सुद्धा म्हणतो. ज्या ज्या देशांवर इंग्लंडचं राज्य होतं त्या देशांची ही संघटना आहे कॉमनवेल्थ आणि त्या देशांच्याच सदस्यांसाठी म्हणजे त्या देशांसाठीच हे गेम्स होतात म्हणून त्याला कॉमनवेल्थ गेम्स असे म्हणतात. भारत हा कॉमनवेल्थचा सदस्य आहे. ऑस्ट्रेलियासुद्धा कॉमनवेल्थचा सदस्य आहे आणि इंग्लंडची जी महाराणी असते ती कॉमनवेल्थ या संघटनेची प्रमुख आहे. त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे, गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर गोवा या राज्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंत हे आहेत आणि ते भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप या पक्षाचे आहेत. त्याच्यानंतरचा 12वा प्रश्न आहे, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती कोण आहेत? तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन हे आहेत. चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये मी याची डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. आता एक प्रश्न तुमच्यासाठी आणि आठवणीनं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे की अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कोण आहेत? उपराष्ट्रपती कोण आहेत याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता या पेपरमध्ये राष्ट्रपती विचारले तर मे बी तुम्हाला
याच्यानंतरच्या परीक्षेमध्ये उपराष्ट्रपतीसुद्धा विचारू शकतात, तर त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत, तर सर्वांना माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प हे आहेत, परंतु ते पराभूत झालेले आहेत आणि त्यांच्या जागी आता जो बायडेन हे राष्ट्रपती होतील. जोजिला खिंड कोणत्या दोन प्रदेशांना जोडते, तर जोजिला ही जी खिंड आहे ही लडाख व हिमाचल प्रदेश या दोन प्रदेशांना जोडते. हिमाचल प्रदेश हे राज्य आहे आणि लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे. पूर्वी लडाख हा जम्मू काश्मीरचा भाग होता, परंतु आता जम्मू काश्मीरपासून वेगळा करून त्याला केंद्रशासित प्रदेशचा दर्जा देण्यात आलेला आहे. दक्षिण अमेरिकेची प्रशासकीय राजधानी कोणती आहे, तर दक्षिण अमेरिकेची प्रशासकीय राजधानी प्रिटोरिया ही आहे. प्रिटोरिया हे त्याचं उत्तर आहे. OECDचे मुख्यालय कुठे आहे, तर OECDचे मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे आणि पॅरिस फ्रान्स या देशामध्ये आहे आणि फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे. त्याच्या फॅशन डिझाईनसाठी सुद्धा पॅरिस प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आयफेल टॉवर हा पॅरिस या ठिकाणीच आहे, कारण काही परीक्षांना तोही प्रश्न आलेला आहे की आयफेल टॉवर कुठे आहे, तर पॅरिस या ठिकाणी आहे. ममलूक वंशाची स्थापना कोणी केली, तर ममलूक वंशाची स्थापना कुतुबुद्दीन ऐबक यांनी केलेली आहे आणि कुतुबुद्दीन यालाच आपण गुलाम वंशी असं सुद्धा म्हणतो. तर हे सुद्धा माहिती असू द्या, गुलाम वंशी किंवा ममलूक वंशाची स्थापना कुतुबुद्दीन ऐबक यांनी केलेली आहे. आणि दिल्ली या ठिकाणी जो कुतुब मिनार आहे तो कुतुबुद्दीन ऐबक यांच्याच काळामध्ये म्हणजे त्यांनी बांधायला सुरुवात केली, म्हणून त्याला आपण कुतुब मिनार असं म्हणतो. तर हाही प्रश्न आलेला आहे की कुतुब मिनार कुठे आहे, तर दिल्लीला आहे. कोणी बांधला, तर कुतुबुद्दीन ऐबक यांनी बांधला, म्हणून त्याला कुतुब मिनार असे म्हणतात. 1912 साली भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते, तर 1912 साली भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग हे होते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीरमध्ये आहे, तर आपल्याला जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय उद्यान विचारलं होतं की पुढीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आहे, तर दाचिगम राष्ट्रीय उद्यान म्हणजे पर्याय होत आहेत. तर दाचिगम राष्ट्रीय उद्यान हे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. आता राष्ट्रीय उद्यानावर एक तरी प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये आहेच, त्यामुळं राष्ट्रीय उद्यानाची माहिती तुम्ही व्यवस्थित घ्या. त्याच्यानंतर 20वा प्रश्न आहे, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते. इथं माझं टाईप करण्यामध्ये मिस्टेक झालेली आहे पहा. प्रश्न असा आहे तो, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते, तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते आणि 1924 हा सत्याग्रह झाला होता. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान आहेत, तसेच भारताचे पहिले गृहमंत्रीसुद्धा सरदार वल्लभभाई पटेल हेच आहेत आणि ते गुजरात या राज्याचे आहेत. बारडोली हे ठिकाणसुद्धा गुजरातमध्येच आहे आणि म्हणजे भारतातील सर्वात उंच जो पुतळा आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचाच पुतळा आहे, जो गुजरात या राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 21वा, महावीर यांचे मूळ नाव सांगा. तर महावीर यांचे मूळ नाव हे वर्धमान आहे, आपण वर्धमान महावीर असं म्हणतो आणि ते जैन धर्माशी संबंधित आहेत. निपाह विषाणू कोणत्या राज्यामध्ये पसरला होता, तर निपाह विषाणू हा केरळ या राज्यामध्ये पसरला होता. केरळ हे त्याचं उत्तर आहे. भारतामध्ये सर्वात जास्त सोनं कोणत्या राज्यात सापडते, तर भारतामध्ये सोन्याची जी खाण आहे कोलारी या ठिकाणी ती कर्नाटक या राज्यामध्ये आहे. तर सर्वात जास्त सोनं हे कर्नाटक राज्यामध्ये सापडतं. कोणत्या शासकीय योजनेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे, तर जनधन योजना ही जी आपली शासकीय योजना आहे या योजनेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. आणि शेवटचा 25वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही, तर पर्यायामध्ये केरळ होतं म्हणून त्याचं उत्तर केरळ आहे. आता विधान परिषद अस्तित्वात कुठं आहे, तर महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, जम्मू काश्मीरमध्ये आता अस्तित्वात नाही, आंध्र प्रदेशमध्ये पण आहे, परंतु आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आता बरखास्त झालेली आहे. तर
पर्यायामध्ये केरळ होतं, तर केरळमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. तेलंगणामध्ये सुद्धा विधान परिषद अस्तित्वात आहे, तेलंगणामध्ये अस्तित्वात आहे. आणि मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.